मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 32. मेरी दुनिया है तुझमें कहीं. हे मेघा, ये डगमगाती आंखें सोच क्या रही है और ये सांस क्यों रोक ली है? मेरे हाथ को और जोर से मत पकड़िए, नाखून चुभ रहे हैं. क्या कह रहा है आपका मन? क्या मैं कुछ शरारत करूंगा? मेघा बोलिए तो, क्या हमें इजाजत है? कर ले क्या थोडी सी बदमाशी? तिला घट्ट जवळ धरून बस चेहरा न्याहाळणे त्याचं मनपसंत काम. बावरलेला पण तितकाच मोहरलेला तिचा मुखडा, त्याच्या प्रेमातील पुढाकाराच्या अपेक्षेत. मी खरंच सांगू? गालावर रेंगाळणाऱ्या त्याच्या श्वासासोबत कानात मधाळ प्रतिध्वनी. मिटल्या डोळ्यांचा अस्फुट हुंकार. राजीव, तुमचे श्वास चेहऱ्यावर जाणवत आहेत आणि माझ्या दंडावरची ही पकड. घेता का बांधून मला मिठीत? मी सारखी दूर दूर पळते ना, असंच वाटत असेल ना तुम्हाला? हो ना? ठेवा ना मग कायमची घट्ट बांधून हृदयाजवळ. अलवार स्पर्श तुमच्या बोटांचा ओठांवर, की मग कानात तुमची कुजबूज? छान ही मधाळ हाक, की मग गालांवर ओठांचीच प्रेमळ मोहर? काय चाललंय तुमच्या मनात? राजीव, ही प्रतीक्षा जीवघेणी आहे. किती वेळ श्वास रोखून बसू मी? काहीतरी बोला ना. वो जीएसटी रिपोर्ट रिव्ह्यू करते हैं. हळूच कानात कुजबूज. अन रोखून धरलेल्या तिचा श्वास नकळतच सुटला. टक्क उघडलेले डोळे संभ्रमातच पाहत होते त्याला. काय? जीएसटी? हा, तुम्ही सकाळी मेल केला ना, आपलं डिस्कशन पेंडिंग आहे. त्याचा महत् प्रयासाने चेहरा गंभीर ठेवण्याचा प्रयत्न आणि हिच्या चेहऱ्यावर गोंधळच गोंधळ. हो, डिस्कशन पेंडिंग आहे. सो लेट्स डू इट. त्याचंही स्पष्ट उत्तर, आणि ती अजूनही गोंधळातच. राजीव, तुम्हाला खरंच आत्ता ते काम करायचं आहे? मेघा, गर्दन झुका के क्या सोच रही है? आपको ही तो करना था ना. काम काम काम. आत्ता रात्री जीएसटी डिस्कशन? विचारलंच पुन्हा न राहून. हां, वी हॅव फ्री टाईम नाव, लेट्स यूज इट. लॅपटॉपकडे इशारा करत मिश्किल हसू गालात अडवणारा तो, आणि निराश मनाला सावरत एक हलकासा उसासा टाकत त्याच्या खांद्यावरील घट्ट पकडीकडे पाहणारी ती. राजीव, ही काय थट्टा आहे? माझ्या अपेक्षांना आभाळापर्यंत नेऊन खाली सोडून द्यायचं. आपटले ना मी धाडकन आणि अडकले त्या जीएसटीच्या जाळ्यात. मी पण मूर्ख, उगाच स्वप्न बघत बसते. वर्कोहोलिक नवरोबा आहे माझा. इथं बायकोशी प्रेमळ गप्पा करायला वेळ कुणाकडे आहे? त्याच्या मिठीतून सोडवत होती स्वतःला. नाक मुरडून झालेलं, पण खांद्यावरची पकड तशीच घट्ट ठेवत तो गोड हसलाच. ओह मेघा, आपको सताने का मजा ही कुछ और है. डिस्कशन करूया, सोडा ना मला. चिडचिड आवाजात. वाय? खांदे उडवले त्याने. मग हे असं मिठीत बसून जीएसटी डिस्कशन करायचं आहे का? आवाजात ठसका आणि डोळ्यात लटका राग. देन लीव इट. आज नाही करते डिस्कशन. डोळे मिचकावत पुन्हा गोड हसू. अहो, काय चाललंय तुमचं? आत्ता म्हणाला डिस्कशन करायचं आणि क्षणात नकारही. मला तर काही समजतच नाही. काही मिनिटांपूर्वी असं अचानक जवळ घेतलं. मला वाटलं की. पटकन बोलून तर गेली, पण त्याच्या डोळ्यातली चमक पाहता ओशाळून नजर झुकवलीच. काय वाटलं तुम्हाला? अपेक्षित खोडकर प्रश्न. काही नाही, खूप दुष्ट आहात तुम्ही. लटक्या रागाचं गोड हसू आणि मुठीचा हलकासा वार, यावेळी हृदयावरच. हा, वो तो मैं हूं ही. हळूच तिच्या पायाजवळचा रिमोट घेत एसी ऑन.
अहो काय हे? वळून एसीकडे पाहत तिचा त्रागा. तो मात्र खदखदून हसत होता. बस 2 मिनिट. प्रेमळ आर्जव. गारठेन ना मी. गुडघे दुमडून पाय पोटाशी घेतच अंग अकसून घेतलं, अजून थोडीशी समीप त्याच्या. कुछ नहीं होगा, मैं हूं ना. तिच्या खांद्यावर हात होताच आधीपासून, आणि आता दुमडलेल्या गुडघ्यांभोवतीही हाताचा विळखा. तिच्या बाहुबलीची घट्ट उबदार मिठी, आणि त्याच्या खांद्यावर डोकं ठेवत डोळे मिटत थरथर शमली नाजूक बाहुलीची. राजीव, जरा जास्तच वेग आहे तुमच्या मिठीचा. मिठीत प्रगती. घेतलंच मला तुमच्या बलदंड बाहूत बांधून, अगदी सहजच. पण ही मिठी ही अजून अपूर्णच. माझीच द्विधा मनस्थिती. माझ्या हातांचा विळखा तुमच्या भोवती. विचार खूपदा करते, पण जमतच नाही. माहीत नाही का? त्याच्या मनगटावर विसावलेले दोन्ही हात, एसीचा झोत त्यांच्या दिशेने. शहारली तीही. मिठी ही हलकीशी घट्ट. मेघा, अच्छा लग रहा है आपको बाहों में भरकर. हाँ, कुछ अधूरा सा है. आपकी बाहें शायद अभी राजी नहीं है. दैट्स वाय तुम्ही मला घट्ट मिठी देत नाही. ठीक है, हम इंतजार करेंगे. इस अधूरेपन का भी अलग ही मजा है. ही बदमाशी आहे हा मेहराजी, एसी ऑन करून बायकोला मिठीत घेणं. गोड हसत त्याच्या कानात हळूच कुजबूज. रियली? तो ये बदमाशी हम रोज रोज करेंगे. तिच्या केसांवर हनुवटी टेकवतच त्याचं मिश्किल उत्तर. इश, काहीही तुमचं. हळूच ढकललं त्याला. मिठीतून सुटका. त्याच्या पायाजवळचा रिमोट घेऊनच बेडवरून घाईत उतरली, आणि एसी बंद. तिच्या हसऱ्या चेहऱ्यावर विजयी भाव. तो पाहत होता रोखून एकटक. मेघा, यू नो, आप भी बहुत ज्यादा दुष्ट हो. उसासा टाकतच डोळे मिटले क्षणभर. ती तर मी आहेच, दुष्ट मेहराजींची दुष्ट मेघा. नाटकीपणे मान डोलवत खळखळून हसत होती. रिमोट नाचवत होती. त्याच्यासारख्या भुवया उडवतच आव्हान. राजीव, काय विचार करताय? एसी कसा ऑन करायचा? मग रिमोट हवाय का? पकडून दाखवा मला. ठीक है, आप रिमोट रखिए. गर्मी तो है ही. मैं विदाउट टी शर्ट सो जाऊंगा. खांदे उडवत त्याचंही उत्तर हजर. हसणं थांबलं तिचं क्षणात, आणि डोळे किंचित मोठे. हाताची घडी घालून तो मिश्किल नजरेने न्याहाळत होता भाव तिच्या चेहऱ्यावर बदलणारे. राजीव, तुम्ही मला होल देत आहात ना? असं काही तुम्ही करणार नाही, हो ना? मेघा, मैं राजीव मेहरा हूं. याद है ना? हम यूं ही बात नहीं करते. फाइन. टी शर्ट काढण्यास हाताची घडी सोडलीच की तितक्यात, नाही नाही नाही, घ्या रिमोट. काय करायचं ते करा. एक हात बंद डोळ्यांवर ठेवतच रिमोट टाकला बेडवर, आणि त्याचं खदखदून हसणं पडलं कानावर. हळूच बोटांच्या फटीतून पाहिलं त्याच्याकडे. टी शर्ट शाबूत होता अंगावर. यू आर अ डार्लिंग वाईफ मेघा. रिमोटवर ओठ टेकवतच आनंद व्यक्त केला. आणि तुम्ही दुष्ट 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 हसबंड. हलकीशी जीभ दाखवतच नाक मुरडलं. तो अजूनही हसतच होता मोठ्याने. तिने कोपऱ्यातली हँडबॅग उचलूनच बाथरूम गाठलं. राजीव, मुद्दाम केलं तुम्ही. म्हणे विदाऊट टी शर्ट झोपणार, आणि मीही मूर्ख. ठेवला लगेच विश्वास. आता काय, बसा कुडकुडत रात्रभर 24 डिग्री थंडीत. राजीव, तुमची झोप लागली ना की मी हळूच एसी बंद करणार. स्वतःच्या मनसुब्यांवर खुदकन हसतच बॅगमधून जाडसर गाऊन शोधला. देवा, अजून वॉर्डरोब अरेंज करायचं आहे. आजही धावपळीत वेळ मिळाला नाही. आत्ता करू का? पण राजीवना झोपायचं असेल एसीमध्ये. बाहेर आली, पण अपेक्षित थंडगार हवा अंगावर आली नाहीच, आणि तोही दिसेना कुठेच. नीट आवरलेला बेड, दोघांचेही लॅपटॉप बंद करून समोर टेबलवर ठेवलेले. बेडरूमचे लाईट्सही घालवलेले. फक्त कोपऱ्यातील लॅम्पचा उजेड. असे काय? कुठे गेले हे? मला एकटीला इथे सोडून?
विचारातच नजर गेली बाल्कनीच्या काचेकडे सरकवलेली, अन कानांवर येणारा तो मंजूळ आवाज जलधारांचा. साहेब पाऊस एन्जॉय करत आहेत तर. पावलं वळलीच त्याच्या दिशेने. बाल्कनीच्या काचेवर हात रोवून पावसाचा आनंद घेण्यात रममाण तो. ती दाराशीच थबकली, दुरूनच त्याला न्याहाळण्यात मग्न. आप वही खडी ऐसे ही हमें देखती रहेंगी. जराही वळून न बघता विचारलेल्या त्याच्या प्रश्नावर ती चकित. यांच्या पाठीला डोळे आहेत की काय? असू शकतं. महान मेहराजी. ती अजूनही जवळ आली नाही. वळून पाहिलंच त्याने. गोड हसत नजरेनेच, या इकडे मेघा, सांगितलं. तुम्हाला कसं समजलं मी तिथे उभी आहे? मी तर काहीच आवाज केला नाही. लाडीक प्रश्नासोबतच काचेशी जाऊन उभी. बस हम आपकी आहट पहचान लेते हैं. तिचा हात धरूनच झोपाळ्याकडे. मेघा देखिए आ ही गई आपकी बारिश, खास हमारे लिए. बारिश की रात और आपका साथ, बस काफी है. राजीव, आज रात्रभर पाऊस बघत इथेच बसायचं आहे का? चालेल की. हा गारवा आणि तुमची उबदार कुशी, आणि काय हवं? आज पुन्हा काही क्षण निवांत, खास दोघांचे. तिच्या बागड्यांशी खेळत झोपाळा मंद झुलवणारा तो. त्याच्या बोटात बोट गुंफतच तिने खांद्यावर डोकं ठेवत डोळे मिटून घेतले. पण मनात सूर छेडले गेलेच, त्याच्याही आणि तिच्याही. मेरी दुनिया है तुझ में कहीं, तेरे बिन मैं क्या कुछ भी नहीं. मेघा उठिए, अंदर चलते हैं. 10 मिनिटातच त्याच्या खांद्यांवर डोकं ठेवून गाढ झोपलेल्या तिला गालाला हात लावूनच उठवत होता. काय हो? चुळबुळ करून किलकिले डोळे. पाहिलं त्याला. पुन्हा हात घट्ट धरत डोळे मिटले. मेघा, हम बाल्कनी में है. आज चला बेडवर नीट झोपा. यू आर टायर्ड. प्रेमाने गोंजारले. केसावरून हात फिरवला. राहू दे ना. हळूच पुटपुट. जाग आलेली होती पण उठायचा कंटाळा. उबदार मिठीत छान वाटत होतं. ठीक है, फिर मैं आपको गोद में उठाकर अंदर ले जाता हूं. कानावर मिश्किल शब्द पडता क्षणी खडबडून जागी झाली आणि गडबडून उभीही. नाही, मी जागी आहे, झोपते मी आज जाऊन. घाबरून पळाली आणि तो हसत तिच्या पाठी. पोहा किसने बनाया? डायनिंगवरच सकाळी सकाळी त्याची डरकाळी. आणि मुलींचे डब्बे स्कूल बॅगमध्ये भरणारी ती दचकलीच. डॅडचा रागीट आवाज ऐकून जिया आर्याही कावऱ्या बावऱ्या. मुकाट्याने मान खाली घालून दूध संपवत होत्या. 7:20 ब्रेकफास्ट टेबल जवळ पोहोचलेला. नेहमीच्या वेळेच्या बराच उशिरा. सकाळी 6 ते 6:30 जपान ऑफिसची मीटिंग. महत्वाची चर्चा आणि निर्णय घेता घेता 7 वाजले. घाईतच आवरून खाली आला. टेबलवर बसून हातातील आयपॅडवर काही महत्वाच्या मेल्सना रिप्लाय करत 2 चमचे पोहे तोंडात कोंबले. चहाचा घोट घेऊन पुन्हा न बघताच पोह्यांचा चमचा उचलताना हातातून निसटला. चमच्यातील पोहे काही डायनिंगवर, काही जमिनीवर, तर काही आयपॅडवर विखरले. आणि सकाळी सकाळी घाईत स्वतःच्या हातून झालेला गोंधळ पाहून राजीव साहेब गरजले. वेअर इज माय पराठा? भैया, आज पराठा तो नहीं बनाया. किचनच्या दारात उभ्या भारती दिदी घाबरलेल्या. मेघाने मात्र लगबगीने आयपॅड उचललं. टिश्यू पेपरने सर्व कण व्यवस्थित टिपून घेतले. नीट पुसून स्क्रीनवरचा तेलकटपणाही घालवला. अहो, मीच बनवले पोहे, तिने हळूच सांगितलं. ग्रेट. तिच्याकडे रागीट कटाक्ष टाकतच आयपॅड घेतला हातातून. चहाचे 2 घोट घेऊन जागेवरून उठला.